हां, हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि मी एकदम क्विक टायमाला घेतलेला आहे व्हिडिओ बनवायला. मला लक्षात आलं की अशी रेसिपी आपण दाखवायला पाहिजे पटकन होणारी, कारण गॅसचा सगळीकडे तुटवडा आहे. हे बघा, मी अशी रेसिपी करायला घेतली जी पटकन 2च मिनटात होते. तर मी एक कांदा, 2 टोमॅटो फोडणीत टाकलेले आहेत आणि त्याच्या आधी मोहरी आणि लसूण थोडं ठेचलेलं फोडणीत टाकले आणि ते छान परतून घेतल्याच्या नंतर की नाही मी मसाले टाकायला घेतलेले आहेत. हळद, मीठ, लाल तिखट, धना पावडर, काळं तिखट टाकलेलं आहे. आपल्या आपल्या प्रमाणानुसार आपण ते टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारचं आपलं हे छान की नाही टोमॅटो वगैरे परतून झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना मी वाटलेला हा जो मसाला असतो ना, आपला नेहमी रेग्युलर जो मसाला असतो, खोबरं, कांदा, टोमॅटो भाजून आणि अद्रक, कोथिंबीर, लसूण वाटलेलं असतं त्याच्यामध्ये. तर ते आहे हे मसाला आणि तो परतून घेतल्याच्यानंतर की नाही ही बघा मटकी आपली अशी रात्री भिजत टाकली होती मी. याला काय मोड आलेले नाहीत, फक्त अशीच भिजलेली मटकी आहे. आणि ह्याची भाजी ना अप्रतिम होते, खूप छान लागते. आणि भाकरीबरोबर, परोठ्याबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही तुम्ही ही भाजी ट्राय करू शकताय. नाही तर नुसतं वरून फरसाण आणि कांदा वगैरे लिंबू पिळून खाल्लं ना तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते. हे बघा, पावाबरोबर तुम्ही त्याची मिसळ टाईप सर्व करू शकता. तर हे बघा, लागेल असं की नाही मटकी घालून फिरून घेतले मी. लागेल असेल त्याच्यामध्ये अंदाजाने पाणी घातलेलं आहे. ही काही खूप भारी रेसिपी नाही बरं का, पण जशी आहे तशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर मला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या त्याला. आता 3 शिट्ट्या आल्या की नाही आपली रेसिपी झाली मग तयार. 5च मिनटात ही भाजी तयार होते. जास्त वेळ लागत नाही आणि जास्त काही कुटाणे नाही आहेत त्याला. हे बघा, आपली भाजी अशी छान मऊ मटकी शिजून तयार झालेली आहे. मटकी भिजवायची याच्यासाठी की छान शिजते, मऊ होते एकदम. हे बघा, अशी गाढ भाजी तयार होते छान. आणि ही भाजी की नाही खूप छान लागते. खरंच टेस्टला भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा माझ्या सांगण्यावरून. हे बघा, अशा प्रकारची आपली भाजी तयार आहे आणि मुलांना फार आवडते ही भाजी. हे बघा, अशा प्रकारे. कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगायला विसरू नका. धन्यवाद.